नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या सगळ्यांच्या बागेत मोहर तर भरघोस येतो, पण फळं मात्र लागत नाहीत. असं का होतं? हे काही नशिबाचा खेळ नाहीये, तर यामागे आहेत काही शास्त्रीय चुका. चला, आज आपण त्या कोणत्या आहेत तेच पाहूया. बघा, ही काही नशिबाची गोष्ट नाहीये, तर या काही टाळता येण्याजोग्या शास्त्रीय चुका आहेत आणि आजच्या या विशेष भागात आपण बरोबर याच चुकांचा उलगडा करणार आहोत. तर मग आपण या सगळ्या प्रकरणाचा तपास कसा करणार आहोत? बघा, आपण या चुकांना 3 भागांमध्ये विभागलं आहे. पहिले आहेत बाह्य शत्रू म्हणजे पर्यावरण. दुसरे आहेत अनावधानाने होणारे शत्रू म्हणजे आपल्याकडूनच होणाऱ्या चुका. आणि तिसरे आहेत अदृश्य शत्रू म्हणजे जैविक कारणं. आणि शेवटी आपण पाहू की या सगळ्याचा फेब्रुवारीचा निकाल काय लागतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बाह्य शत्रू म्हणजेच हवामान आणि पाणी. आता हे घटक आपल्या नियंत्रणाबाहेरचे वाटतात नाही का, पण थांबा, यांचे योग्य व्यवस्थापन आपण नक्कीच करू शकतो. तर सगळ्यात पहिली आणि मोठी चूक ती म्हणजे हवामानाचा चुकीचा अंदाज. आंब्याच्या मोहराला साधारणपणे 20 ते 28 अंश सेल्सिअस तापमान अगदी छान मानवते. पण आपल्या महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात काय होतं? रात्री कडाक्याची थंडी, तापमान 10-14 अंशांपर्यंत खाली येतं आणि दिवसा तेच तापमान थेट 30-34 अंशांपर्यंत उसळी मारतं. ही जी दिवसा आणि रात्रीच्या तापमानातली प्रचंड तफावत आहे ना, हीच त्या नाजूक फुलांसाठी जीवघेणी ठरते. आता या तापमानाच्या फरकामुळे नेमकं घडतं तरी काय ते समजून घेऊ. बघा, जी प्रचंड थंडी आणि उष्णता आहे त्यात परागकण म्हणजे ज्याला आपण पोलन ग्रेन्स म्हणतो ते सरळ मरून जातात. इतकंच नाही तर फुलाचा जो स्त्री भाग असतो, स्टिग्मा, तो परागकण स्वीकारायलाच तयार नसतो. आणि मग काय, फलन प्रक्रिया म्हणजे फर्टिलायझेशन तिथेच फेल होते. फूल बाहेरून जरी आपल्याला टवटवीत दिसलं तरी आतून ते पूर्णपणे निकामी झालेलं असतं. आता हवामानानंतर दुसरा बाह्य शत्रू येतो, तो म्हणजे पाणी. आणि आपली दुसरी चूक आहे पाण्याचं चुकीचं नियोजन. होतं काय की जमिनीत अचानक खूप जास्त पाणी दिलं किंवा खूप जास्त काळ पाण्याचा ताण पडला की झाडामध्ये एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो, एक जैविक धक्का बसतो. आणि या धक्क्यामुळे झाड स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपली फुलं गाळून टाकायला सुरुवात करतं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, झाडाला किती पाणी दिलं यापेक्षा ते किती स्थिर आणि सातत्याने दिलं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे वाक्य तर अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. आंबा पाण्यावर नाही तर पाण्याच्या सातत्यावर धरतो. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अनावधानाने होणारे शत्रू. म्हणजे आपण सगळे चांगल्याच हेतूने काही गोष्टी करतो पण त्या चुकीच्या ठरतात, जसं की फवारणी आणि खतांचं नियोजन. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 70 ते 80%. हा आकडा इतका महत्त्वाचा का आहे? कारण आंब्यामध्ये 70 ते 80% फळधारणा ही पूर्णपणे कीटकांवर अवलंबून असते आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाच्या आहेत मधमाशा. याचा अर्थ अगदी सरळ आणि सोपा आहे. जर मधमाशी नसेल तर फळ नाही, कारण त्यांच्याशिवाय परागीभवन म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होऊच शकत नाही. हे एक प्रकारचं बायोलॉजिकल फेल्युअर आहे. आणि बरोबर इथेच आपली तिसरी मोठी चूक होते. आपण काय करतो, मोहर आलेला असताना ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशकांची फवारणी करतो. आणि तीही कधी तर सकाळी 8 ते 11च्या दरम्यान, जी मधमाशांच्या कामाची मुख्य वेळ असते. याचा परिणाम काय होतो? आपण आपल्याच बागेतले सर्वात महत्त्वाचे कामगार म्हणजेच मधमाशा एकतर मारून टाकतो किंवा त्यांना बागेतून पळवून लावतो. आता पुढची म्हणजे चौथी चूक आहे पॉलन बन. एक गोष्ट समजून घ्या, मोहराची फुलं ही पानांसारखी कणखर नसतात, ती खूप नाजूक असतात. आता अशा नाजूक फुलांवर जर आपण कॉपर किंवा सल्फरसारखी तीव्र रसायनं फवारली किंवा भर दुपारी उष्णतेत फवारणी केली तर ती अक्षरशः जळून जातात. त्यांची परागकण धरण्याची क्षमताच कायमची निघून जाते. म्हणून हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. मोहरावर फवारणी केली पण फळावर बंदी आली. चुकीच्या फवारणीचा हा इतका थेट आणि वाईट परिणाम होतो. आता येते 5वी चूक, चुकीच्या वेळी नत्र म्हणजेच नायट्रोजन देणं. बघा, मोहर आलेला असताना झाडाला आपली सगळी ऊर्जा फुलं आणि फळं तयार करण्यासाठी म्हणजे पुनरुत्पादक वाढीसाठी वापरायची असते. पण त्याच वेळी जर आपण युरियासारखं खत दिलं तर झाडाला एक चुकीचा सिग्नल मिळतो. ते शाखीय वाढीकडे वळतं, म्हणजे फळांऐवजी नवीन पानं आणि फांद्या काढायला लागतं. म्हणूनच म्हटलं जातं की फेब्रुवारीत युरिया देणे म्हणजे आंब्याच्या फळावर कात्री चालवण्यासारखे आहे. आपणच आपल्या उत्पादनावर कात्री फरवत असतो. चला आता येऊया शेवटच्या भागाकडे, अदृश्य शत्रू. हे असे शत्रू आहेत जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण नुकसान मात्र प्रचंड करतात, जसे की सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि वेगवेगळे रोग. आपली 6वी चूक आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे होणारं दुर्लक्ष. आता बोरॉनचं उदाहरण घेऊया, ते किती महत्त्वाचं आहे बघा.
जेव्हा परागकण फुलाच्या स्टिग्मावर पडतो तेव्हा त्याला अंडाशयापर्यंत पोचण्यासाठी एक परागनलिका म्हणजे एक ट्यूब तयार करावी लागते आणि ही ट्यूब तयार होण्यासाठी बोरॉन अत्यावश्यक आहे. जर बोरॉन नसेल तर ती ट्यूब वाढणारच नाही आणि फलन प्रक्रिया तिथेच थांबून जाईल. म्हणजे शारीरिकदृष्ट्या ते अशक्य होऊन बसतं. आणि फक्त बोरोनच नाही झिंक आणि कॅल्शियम यांचीही तितकीच गरज असते. झिंक हॉर्मोन्सचं संतुलन राखतं, तर कॅल्शियम पेशींची भिंत मजबूत करून फळगळ थांबवतं. पण होतं काय की आपण फक्त नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे NPK वरच लक्ष देतो आणि झाडाच्या या छुपी भूककडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग फळधारणा अगदीच कमकुवत होते. आणि आता शेवटची 7वी चूक, रोगांना ओळखण्यात होणारी गडबड. भुरी आणि करपा हे 2 मुख्य खलनायक आहेत. भुरी रोगात काय होतं तर परागकणांवर एक पांढरा थर येतो आणि ते निकामी होतात, तर करपा रोगात फुलाचं टोक काळं पडून ते मरून जातं. पण अनेकदा आपल्याला काय वाटतं की हे हवामानामुळे होतंय आणि याच गैरसमजात आपण योग्य उपाययोजना करायला खूप उशीर करतो. तर मग या सगळ्या विवेचनाचा शेवट काय? निष्कर्ष अगदी सरळ आहे. आंब्याच्या बागेचं भवितव्य हे फेब्रुवारी महिन्यात आपण काय निर्णय घेतो यावरच अवलंबून असतं. चला तर एका नजरेत या सगळ्या 7 चुका आणि त्यांचे शास्त्रीय परिणाम बघूया. हवामानामुळे परागकण मरतात, मधमाशी नसेल तर परागीभवन होत नाही, चुकीची फवारणी फुलं जाळून टाकते, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फलन होत नाही, पाण्याच्या चुकीमुळे हॉर्मोनल असंतुलन होतं, जास्त नत्रामुळे झागं पालवीकडे वळतं आणि रोगांची उशिरा ओळख झाल्यामुळे फुलांना संसर्ग होतो. बघा, प्रत्येक चुकीचा परिणाम किती गंभीर आहे. आणि म्हणूनच आजचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश हाच आहे. आंब्याचं उत्पादन मार्च-एप्रिलमध्ये दिसते, पण ते फेब्रुवारीतच ठरते. आता आपल्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल की या सगळ्या समस्या तर कळल्या, पण या टाळण्यासाठी एक अचूक शास्त्रीय वेळापत्रक काय असायला हवं? तर चिंता करू नका, याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागात अगदी सविस्तरपणे घेणार आहोत.